हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात याबद्दलही तुम्ही कमेंट करा, नक्कीच शेअर करा. तर आज बुधवार आहे आणि इथे बाल्कनी क्लीन करून घेत होते, कारण मागच्या साईडला ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्यामुळे इथे खूप धूळ येते. धूळ येत असल्यामुळे ना पूर्ण बाल्कनी अशी पाणी झाडांना पाणी टाकलं आणि त्यावर थोडंसं पाय पडलं की मग ते खूप घाण असं दिसतं. खरं तर मी पुसून घेत असते, पण तरी तिथे ना धूळ येते. जरी अर्ध्या तासापूर्वी जर पुसलेलं असलं ना, त्याच्या पुढच्या क्षणामध्ये तिथे धूळ जाणं असतेच असते. कारण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे खूप जास्त धूळ येते. आणि धूळ सोबत आवाजही तेवढाच येतो, कारण तिथे खड्डा करणं चालू आहे बिल्डिंग उभं करण्यासाठी. तर त्यामुळे आवाजही तेवढाच येतो. तर ते बाल्कनी क्लीन करत होती. इथं पूजा वगैरे झालेली आहे. देवांची पूजा वगैरे मी करून घेतली होती. स्वयंपाक करायला घेतला होता. तशी भाजी झालेली आहे. पोळ्या पण माझ्या झालेल्या होत्या करून. आणि अहोंना मग ते जरा छान वाटत नव्हतं. तर मग ते बाल्कनी क्लीन करत होती आणि मला सर्दीचा त्रास असतो, त्यामुळे मग ते स्वतःच करत होते. मला काही त्यांनी करू दिलं नाही. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे राहू दिलं. जेवण वगैरे केलं नाही, ठेवलं तसंच. आणि आम्ही चाललो होतो डीमार्टला. कारण आदल्या दिवशीच आम्ही जाणार होतो, पण यांचं ऑफिस असल्यामुळे आणि आमचा वेळ उशीर झाला होता, त्यामुळे मग आम्ही काही गेलो नव्हतो. तर आज वेळ होता त्यांना आणि आज ते घरीच होते. तर म्हटलं चला पहिले डीमार्टला जाऊन येऊ, कारण गेल्या 2 महिन्यात असा प्रॉपर असं ग्रॉसरी किराणा माल भरलेलाच नव्हता. दिवाळी होती, तर दिवाळीमुळे असं मोजकंच सामान आणलं होतं. गावाकडे जायचं होतं आणि परत त्यात लग्न साखरपुडा होता, म्हणून तेव्हा पण मग काही असं सामान वगैरे घेतला नव्हता. पण या वेळेला घेणं गरजेचं होतं, कारण बऱ्याच गोष्टी संपलेल्या होत्या आणि त्या सगळ्या घ्यायच्या होत्या. खरं तर घराजवळच्याच किराणा मार्टमधून आणायचं होतं, पण रोणीत नव्हता. तर म्हटलं चला जाऊन येऊया. आणि मला आवडतं पण असं छान, नाही जरी काही घ्यायचं असलं पण फिरायला मात्र नक्कीच आवडतं. तरच आमच्या इथे 2 डीमार्ट आहेत. एक ससाने नगरला आहे आणि एक जे आहे फातिमा नगरला आहे. घराजवळ नाही म्हणता येणार, पण आसपास आहे. असं जवळचं जे आहे ते हे 2च आहेत. तर हे ससाने नगरचं जे डीमार्ट आहे ना, ते जरा छोटं आहे. छोटं नाही म्हणता येणार. 3 फ्लोअरवर डिवाइड केलेलं आहे, म्हणजे 3 मजली आहे. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट आणि सेकंड असे 3 फ्लोअर आहेत त्याला. आणि जे फातिमा नगरचं आहे तिथं पूर्ण एकाच ग्राउंड फ्लोअरवरच, कारण ते मॉलमध्ये असल्यामुळे ते एकाच फ्लोअरवर सगळं आहे. त्यामुळे ते मोठं वाटतं आणि हे छोटं वाटतं. असो, आतमध्ये काय व्हिडिओ केला नव्हता, कारण मला टायमिंग दिलेला होता की एवढ्या एवढ्या टायमिंगमध्येच किराणा वगैरे घ्यायचा आहे. कारण आधी घरून करणार होते, पण नंतर त्यांना कॉल आला की ऑफिसमध्ये काम असल्यामुळे त्यांना ऑफिसला जायचं होतं. तर मग त्यांनी टायमिंग दिला की या वेळेपर्यंत आपल्याला घरी जायचंय, कारण जेवणही बाकी होतं आणि त्यानंतर त्यांना तयारी करून ऑफिसलाही जायचं होतं. तर मग बराच वेळ गेला असता, म्हणून आतमध्ये व्हिडिओ न करता डायरेक्ट शॉपिंग केली, घेतला आणि घरी आलो. आणि आम्ही दोघंच गेलो होतो, त्यामुळे मोठी गाडी वगैरे काही असं घेऊन गेलो नाही. छोटी गाडीच घेऊन गेलो होतो, म्हणजे ज्युपिटर. आणि सामान वगैरे घरी घेऊन आलो. त्यांनी जेवण केलं, आवरलं त्यांचं आणि पटकन गेले ते ऑफिसला. आणि त्यानंतर मग मी इथे सगळा किराणा जो आहे तो भरायला घेतला होता. रोनित पण आलाच होता तोपर्यंत घरी, आवरून घेतलं तोपर्यंत. आणि त्याला बाकीच्या गोष्टी मला लपवून ठेवाव्या लागतात, कारण त्याला जर डोळ्याला दिसल्या की त्याचं असं असतं की मला हे लगेच हवंय. जसं की मॅगी जर त्याला दिसली असती, मी एक छोटं पॅकेट यावेळेला आणलं होतं, कारण महिन्यातनं एकदा का असेना त्याला मी देते, आवडतं म्हणून. तर ते दिसायला नको म्हणून पटकन ज्या बाकी गोष्टी होत्या त्या ठेवून दिल्या आणि इथे बाकीचा सामान जो आहे तो डब्यात भरायला घेतला. एक्स्ट्राचा जो असतो की जो रेग्युलर असा लागत नाही, मसाले म्हणा, काही छोट्या मोठ्या गोष्टी, तर त्या मी मोठ्या ट्रॉलीमध्ये त्याच्यात ठेवून देते. जसं जसं लागतं त्यातनं काढत असते. जसं की तेल झालं, तेलाच्या ज्या पिशव्या आहेत त्या मोठ्या ट्रॉलीमध्ये ठेवल्या. मला ती ट्रॉली जी आहे ती खूप आवडते, कारण त्यामध्ये ना एक्स्ट्राचा सामान बराच माझा बसून जातो. अर्धा किराणा तो त्यातच बसतो. जसं की तेल
झालं, एक्स्ट्रा मिठाची पिशवी झाली किंवा मसाले झाले, सुहाणाचे जे पनीर मसाला वगैरे ते आणते पॅकेट्स वगैरे, तर ते काय लगेच ओपन करून भरून ठेवण्याची गरज नसते, म्हणून त्या ट्रॉलीमध्ये मी ठेवून देते. आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं होतं साखर, शेंगदाणा, ते पण मी डब्यांमध्ये सगळं भरून घेतलं. आणि त्यानंतर जो पसारा होतो सगळं भरून झाल्यानंतर ते पिशव्या पिशव्या त्या खूप अशा जमा झाल्या होत्या आणि पूर्ण पसारा झाला होता. तर ते आवरताच मला अर्धा पाऊण तास माझा यातच गेला, सगळं डब्यांमध्ये भरून ठेवण्यात, तो पसारा आवरून ठेवण्यात. तर या महिन्याचा किराणा जो होता तो भरपूर होता 2 महिने केल्यामुळे. आणि इथे दुपारचा वेळ होता खरं तर, पण थंडी एवढी जाणवत होती की फरशी तर गार होतीच होती, पण असं ना बसल्या-बसल्या जास्त थंडी जाणवते. काम करत राहिलं ना तर फार जास्त असं काही वाटत नाही, पण बसल्या-बसल्या नक्कीच थंडी जाणवते, हे तितकंच खरं आहे. तर इथे आली मी डी-मार्टमधून आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं, थोडंसं रिलॅक्स झाले आणि मग थंडी जाणवायला लागली. मग स्वेटर वगैरे घातलं आणि त्यानंतर मग जो किराणा माल होता तो भरायला घेतला. तर सगळं माझं भरून झालं होतं आणि त्याच नंतर मी तयारी केली आणि अगेन बाहेर गेली. ते पुढे सांगेलच कशासाठी गेले. तर फोन आला मैत्रिणीचा, तर म्हटलं चला चेंज करूया. परत एकदा चेंज केला आणि मग एकदा परत बाहेर गेले. सकाळी वेगळा ड्रेस घातला आणि आता अगेन दुसरा ड्रेस घातला आणि बाहेर गेले होते. तर मैत्रिणीच्या इथे वास्तुशांती आहे, तर तिला गिफ्ट घ्यायचं होतं, तिला गिफ्ट देण्यासाठी, म्हणून मग मैत्रिणीसोबत बाहेर चालले होते. बघूया आता काय घ्यायचंय, पुढे नक्कीच सांगेल. आत्ताच बाहेर गेले होते कारण उद्या वास्तुशांती आहे मैत्रिणींच्या इथे, तर त्यासाठी काय गिफ्ट आणायचं त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो आणि ऑप्शन कळत नव्हते आधी काय घ्यावं. आधी साडीचा ऑप्शन होता, नंतर ठरवला की वास्तुशांती म्हटल्यावर साड्या येतीलच, कारण बऱ्याच जण तेच घेतात, म्हणून मग काहीतरी हवं वेगळं. तर पूजेचा ताट घ्यायला गेलो होतो बाहेर. व्हिडिओ वगैरे केला नाही कारण गडबड खूप होती, त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही. पण आता घरी आल्यावर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं की काय आम्ही गिफ्ट घेतलं आहे. तर खरं तर ना खोका दुसऱ्या याचा आहे, कारण जे आम्ही घेतलं आहे ना ते असं एक एक गोष्टी जमा करून घेतलं आहे. भांड्यांच्या शॉपमध्ये गेलो होतो आणि तिथे ना एक एक गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या. तर मग त्याला खोका वगैरे नव्हता. एक मिनटं मी आधी ओपन करते. तर त्याला ना खोका नव्हता. मग आम्ही त्यांच्याकडनं हा खोका मागवून घेतला की आम्हाला खोका द्या असं, कारण असं ओपन पिशवीतून कसं देणार ना, म्हणून. तर आम्ही हा ताट घेतला आहे पूजेसाठी, कारण हे बेस्ट ऑप्शन आहे. हे कधी पण यूज करता येतं, गणपती म्हणा, काही पूजा असली म्हणा तर. आणि ताट खूप छान असं आहे आणि हा छान असा खूप हेवी पण आहेत आणि भांडे. हे जे ताट आहे ना खूप जड आणि छान आहे, म्हणजे मला तरी आवडला. पण माझ्याकडे एवढी ताट झालीत ना पूजेची, तर आता मला माझ्यासाठी म्हणून घेताच येणार नाही, नाहीतर मला खूप आवडला आहे हा ताट. तर हा तांब्या पण घेतला आहे, खूप छान तांब्या हा पण. असं वाटत होतं स्वतःसाठीच काहीतरी घ्यावं. तर हळदी कुंकूचा करंडा घेतला एक, कारण वेगळ्या वेगळ्या वाट्या पण होत्या, पण म्हटलं करंडा छान राहील, मग हा घेतला आहे. वाट्या घेतल्या आहे, वाट्याने सॉरी दिवे घेतलेत, 2 दिवे घेतलेत, खरं तर एकच दिवा. पण जी फ्रेंड होती ना सोबत, तर ती म्हटली 2 घेऊया, कारण एक तुपाचा एक तेलाचा असं लावतात, म्हणून मग 2 दिवे घेऊया. ओके, कारण रक्षाबंधन वगैरे असलं तर ते 2 दिवे लावतात. आमच्याकडे नाही लावत, आम्ही एकच लावतो, पण ते 2 दिवे लावतात, म्हणून मग 2 घेतलेत. आणि अगरबत्तीसाठी स्टँड. तर हा असा ताट घेतला आहे पूजेसाठी. पूजेसाठी नाही, गिफ्ट करण्यासाठी. तर तो ताट घ्यायला गेलो होतो. खरं तर आमच्या याच्यामध्ये खूप ऑप्शन होते, आम्ही बघत होतो इडली पात्र घ्यावं, पण ते असं ना जेवढं आमचा बजेट होता ना त्यामध्ये ते छान मिळत नव्हतं, क्वालिटी चांगली पाहिजे होती. तर त्यानंतर डिनर सेट पण होता, पण तो पण ना याचा होता, काय म्हणतात ते प्लास्टिकचा येतो ना आपलं, तर फायबरचं त्याच्यामध्ये होतं. तर ते पण आम्हाला नको होतं, कारण त्यात जेवणं असं पण चांगलं नसतं, म्हणून मग फायबर पण कॅन्सल केलं. तर हा बेस्ट ऑप्शन होता, तर मग हे घेतलं. तिलाही आवडेलच कारण छान आहे.
असं रक्षाबंधन वगैरे असला, भाऊबीज असली, पाडवा असतो, गणपती असतात, तेव्हा छान आहे. तर कालचा व्हिडिओ जो होता ना, त्या व्हिडिओला एंड करायचा राहिला होता खरं तर. म्हणून म्हटलं त्याची एडिटिंग करता करता लक्षात आलं की मी त्या व्हिडिओला एंडिंग दिलेलीच नाही आहे. तर मग आता व्हिडिओ एडिट करता करता म्हटलं आत्ताच व्हिडिओला एंड करावा. तर तुम्हाला आजचा छोटासा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला? खूप छोटा आहे, कारण फारसं असं काही नव्हतं. बाहेर येण्या जाण्यातच वेळ गेला. ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे डीमार्टच्या आतमध्ये तेवढा मी वेळ घेतला नाही, कारण व्हिडिओ करायला बी बराच वेळ लागतो. आणि त्यामुळे जी लिस्ट होती त्यानुसार पटकन सामान घेतला आणि पटकन घरी आलो. त्यानंतरचा तो पसारा आणि अगेन बाहेर गेले, तर त्यामुळे मग फारसा व्हिडिओ वगैरे केला नाही. त्यामुळे तो छोटासा व्हिडिओ झाला. आणि सॉरी, आवाजामध्ये फार डिस्टर्बन्स होतो, कारण मागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याचा आवाज खूप येतो. कारण तिथं आता खड्डा करणं चालू आहे आणि आता मोठे मोठे दगडं लागायला सुरुवात झाली, त्यामुळं आवाज जास्त वाढलेला आहे. तर हे 2-3 महिने असंच राहील आवाजाचं. मागे आधीही आम्ही आवाज सहन केला आहे, आताही तसाच आवाज येत असेल. म्हणून मग मी जास्त करून व्हॉईस ओव्हर देण्याचा प्रयत्न करते. नॅचरली आवाज घेत नाही, पण तरीही आता व्हॉईसच्या याच्यामध्ये पण तोच आवाज येतो, कारण ते रात्रीपर्यंत काम चालत असतं. असो, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.